बातमी जरी अमेरिकेतून असली तरी भारतासाठी महत्त्वाची आणि दिलासादायक आहे। अमेरिकन न्यायालयाने ट्रम्प प्रशासनाला दणका दिलाय। H1B व्हिसा शुल्क वाढीचा ट्रम्प प्रशासनाचा निर्णय रद्द करण्यात आलाय। सुमारे 96 लाख रुपये शुल्क वाढवण्याचा निर्णय रद्द करण्यात आलाय। अमेरिकेमध्ये काम करू इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी हा मोठा दिलासा आहे। ट्रम्प प्रशासनाचा निर्णय न्यायालयाने बेकायदेशीर ठरवलेला आहे। सरकारला एवढं मोठं शुल्क लावण्याचा अधिकार नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं। भारतीय IT कंपन्यांवरील कोट्यवधींचा भार यामुळे टळलेला आहे। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शिवाजी, या संदर्भातले अधिक आणि सविस्तर तपशील देतील। शिवाजी, विकत एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत अमेरिकेमध्ये जाणारी, खास करून H1B व्हिसाने साधारण 70 ते 71% भारतीय याचा लाभ घेतात। त्याच्यामध्ये IT आणि इंजिनिअर क्षेत्रातील अनेक विद्यार्थी, अनेक तरुण या व्हिसाचा वापर करून अमेरिकेमध्ये नोकरी करत असतात। यामध्ये याचं कारण असं आहे की आपण गुगलचे जर CEO पाहिले किंवा मायक्रोसॉफ्टचे CEO पाहिलं, सुंदर पिचाई असो किंवा मायक्रोसॉफ्टचे प्रमुख असलेले सत्य नडेला असो, यासह अमेरिकेमधील ज्या महत्वाची कंपन्या आहेत त्याचे CEO, त्याचे प्रमुख हे भारतीय असल्याचं कारणच असं आहे की H1B व्हिसाने ते या ठिकाणी जायचे आणि त्याच्यानंतर त्यांचं काम चांगलं असल्यानं ते मोठमोठ्या पदापर्यंत जात होते। आता यामुळं असं व्हायचं की तिथले जे स्थानिक अमेरिकन आहेत, जे फार कष्ट करत नसतील कदाचित, त्यामुळे त्यांना संधी मिळत नसेल, मात्र त्यांना संधी मिळावी यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठ्या प्रमाणात एक प्रकारे टॅरिफच लावलं होतं आणि एका व्यक्तीच्या मागे 96 लाख रुपये या कंपन्यांना खर्च करावे लागत होते। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय ज्या कंपन्या, ज्या विप्रो असो, त्यानंतर इतर सॉफ्टवेअर ज्या कंपन्या आहेत, मायक्रोसॉफ्ट असो किंवा अमेरिकन ज्या कंपन्या आहेत, गुगल वगैरे, या सगळ्या कंपन्यांसाठी ही मोठी डोकेदुखी होती। कारण भारतीय व्यक्ती, तरुण जे आहेत ते टॅलेंट असतात, मात्र या टॅलेंटवरती एवढ्या मोठ्या प्रमाणात एका व्यक्ती मागे साधारण 96 लाख म्हणजे जवळपास 1 कोटी रुपये खर्च करावा लागत होता आणि एवढा मोठा खर्च करून अमेरिकेमध्ये सेवा देणं हे कठीण होत होतं। त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती अमेरिकेने हा लावलेला जो वेगळ्या प्रकारचा टॅरिफ होता प्रति व्यक्ती मागे, त्याच्या संदर्भामध्ये बोस्टन न्यायालयामध्ये हिअरिंग पार पडली आणि 20 राज्य याच्या संदर्भामध्ये विरोधात होते, तरी डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय घेतलेला होता। आता एक सगळ्यात मोठा दणका या निमित्ताने कोर्टाने दिलाय। अशा पद्धतीने टॅरिफ म्हणजे अशा पद्धतीने एक वेगळ्या प्रकारचा कर लादणं चुकीचं आहे असं न्यायालयाने म्हटलं। या अगोदर टॅरिफ जे वेगवेगळ्या वस्तूवरती लावलं होतं ते देखील न्यायालयाने रद्द केलेलं आहे आणि हा दुसरा निर्णय आहे की जो डोनाल्ड ट्रम्प यांनी खास करून भारताच्या विरोधात जो लावला गेला होता तो यातून मुक्तता मिळालेली आहे भारताविरोधात याच्यासाठी की हे पूर्ण जगासाठीच होतं। मात्र याच्यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी हे भारताचे असतात। IT क्षेत्राचा विचार केला तर साधारण जी आकडेवारी मिळते त्याच्यामध्ये 5 ते 6 लाख लोक, तरुण जे आहेत आपले अमेरिकेमध्ये नोकरी करतात या व्हिसाच्या माध्यमातून। अनेक तरुण जे आहेत 3 ते 3.5 अगदी खरं शिवाजी, त्यामुळे न्यायालयाने हा दणका ट्रम्प प्रशासनाला दिलेला आहे। मात्र त्यासोबत भारतासाठी, भारतीयांसाठी जे अमेरिकेमध्ये काम करतायत किंवा करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही दिलासादायक बाब आहे आणि भारतासाठी ते अधिक महत्त्वाचं आहे। धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।